आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे। एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची। कोण हे अवघे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाठ मोरे। चोखा मने यांचा न धरी भरवसा, शरण जाई सर्वेशा विठोबासी। एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे। समागते तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। यज्ञस्वरूपाय जटाधराय, पिनाकहस्ताय सनातनाय, दिव्याय देवाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला, हेलो हेलो, शिव भोला चक्रवर्ती। ओ त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते। शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, त्यांचे पाय माझे जिते। भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे जिते, त्याचे पाय माझे। हरी वाचे म्हणता शिवनाम, दयान बाद क्रोध काम, दयान बाद क्रोध काम, दयान बाद क्रोध काम। वाचे म्हणता शिवनाम, दयान बाद शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता। जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे। ऐका, पांडुरंगाचे लढीवाळ भक्त असणारे, पांडुरंगावर अखंड ज्यांनी नामस्मरण भक्ती केली असे श्री संत चोखोबाराया। चोखोबारायांचा अभंग आहे आणि सर्वांना जागृत करण्यासाठी हा अभंग समाजासमोर मांडलेला आहे। विठाला विठाला
चिंतनावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्याचा म्हणजे तो असा. पावन पवित्र आणि सुंदर गाव आपला असणारा आशेगावमध्ये आज नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण ज्यांचं आहे आमच्या मातोश्री असणाऱ्या वैकुंठवासी सरस्वती मारोतराव चव्हाण, सरस्वती मारोतराव चव्हाण यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. विनंती सर्व असणारे आमचे मारोतराव ज्ञानबाराव चव्हाण, रामकिसन ज्ञानबाराव चव्हाण, पांडुरंग ज्ञानबाराव चव्हाण आणि मुंजाभाऊ ज्ञानबाराव चव्हाण यांनी हा सुंदरसा कीर्तनाचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्तानं सर्व जमलेले आमच्या बहिणी, आई, ताई, मावशी, आका, नाना सर्व इष्ट मित्र स्वजन सखे जमलेले आहेत. विशेष ज्यांची उपस्थिती आहे पक्वात अगदी महाराष्ट्रात ज्यांचं पूर्ण नाव झालेलं आहे गायन सम्राट, गायन कोकिळा बालासाहेबजी महाराज सुरेगावकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शिष्य असणारे देवानंद महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचं वैभव पक्वा सम्राट शंकर बापू मिर्जापूरकर शंकर महाराज त्यांना धन्यवाद. हरिभक्तपरायण माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी रत्न हरिभक्तपरायण पंडित महाराज आर्यकर बाबा आहेत त्यांना धन्यवाद. आपल्या गावचे मान्य करावे सर्व इरेगावची भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. मातोश्रीला जाऊन आज वर्ष पूर्ण झालेला आहे. असंही मंडळी जो माणूस पृथ्वी जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मरण आहे. जन्म ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे मरण जे न जोडलेलं आहे त्याचं नाव आहे जीवन. सगळ्यालाच मरायचंय पण मरेपर्यंत जगायचंय. विठाला ज्ञानोबराय बोलले काय बोलले. शरीर जाता आघवे ते नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडुकुमरा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान नन्याने संयाति नवान देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराशी कारीजे चैतन्य नाथे. शरीराची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी उपजल्या पीडा मरण सांगाते. उपजल्या पीडा मरण सांगाते. टाळी टाळी. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते. हा विकोपन करा आवाज. प्रत्येकाला जाणंच आहे. पूर्ण विकोपन करा आवाज वाढवा. आणि बाळासाहेब महाराज बरेच गावातले लोक चोखोबरायाकडे गेले. आता संत चोखोबरायांची पुण्यतिथी आता झाली. बरं संत चोखोबरायांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर कसं होतं मंडळी. राहायला होते मंगळवेड्यामध्ये आणि गावातल्या पाटलांनी त्यांच्या मागे एकच काम दिलं होतं. कोणतं काम होतं. गावातले ढोर ओळायचे आणि एखादा बैल गाय म्हैस जर मरून पडली तर त्याच्या शेपटीला धरायचं आणि गावाच्या बाहेर दूर नेऊन टाकायचं. असं काम होतं त्यांच्या मागे. आणि मंडळी असं काम असताना चोखोबाराया माग पण चोखोबाराया श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. 18 तास भजन करायचे. 20 तास भजन करायचे चोखोबराया. आणि मंडळी त्याचा असा परिणाम झाला. मायबाप
चोखोबरायांचं अंतःकरण निर्मळ झालं, चित्त शुद्ध झालं आणि मंडळी त्यांची ढोर ओढण्याकरता स्वतः पंढरीचा देव यायचा. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. एवढंच नाही मामा, चोखोबरायांच्या पत्नीचं बाळातपण करण्याकरता स्वतः देवाला चोखोबाची बहीण झाला शारंगार. चोखोबाची बहीण झाला शारंगार. चोखोबाची वहिनी वहिनी उघडादार. वहिनी उघडादार. वहिनी वहिनी उघडादार. हक्का मारी चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला शारंधर. काय मंडळी बघा, स्वतः पांडुरंग परमात्म्यानं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळातपण केलं मंडळी. कशामुळं? अखंड नामस्मरण केलं चोखोबरायांचं. किती नामस्मरण केलं चोखोबरायानं बघा. काम तर केलेच लोकांचे, पण अखंड नामस्मरण केलं. त्याचा परिणाम काय झाला मंडळी? गावातली भिंत पाडण्याचं काम 10-15 गुत्तेदारानं घेतलं. भिंत पाडत असताना गावकोसातली ती भिंत चोखोबरायांच्या सर्व परिवाराच्या अंगावर पडली. गावातले बरेच माणसं त्या भिंती खाली गेली आणि भिंती खाली ज्या दिवशी गेले मंडळी, स्वतः विटेवरला देव ढसा ढसा रडू लागले. पांडुरंगाचं रडणं ऐकून रुक्मिणी मातेने विचारलं, देवा तुम्हाला काय झालं रडायला? म्हणजे रुक्मिणी, प्राणापेक्षा प्रिय असणारा माझा भक्त चोखोबराया यांचं देह अवसान झालं ग. यांनी शरीर सोडलं. नामदेव राय आले, देवा काय झालं रडायला? नामा तुझीच आता आठवण करलं नामदेवा. नामदेवा एक काम कर, काय? माझा प्राणापेक्षा प्रिय असणारा चोखोबा मला सोडून गेला. मग मंगळवेड्याला जा आणि जिथं गावकराची भिंत पडलेली गावकोसातली त्या भिंती खाली माझ्या चोखोबरायांची हाडं आहेत, ते हाडं घेऊन ये. नामदेवरायने सांगितलं, देवा तिथं काय एकटे चोखोबराया केलं नाही, हजारो माणसं मरून पडलेले आहेत. चोखोबरायांचे हाडं कसे ओळखायचे? देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेवा, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल भजन येईन ते माझ्या हाडं चोखोबरायांच्या परिवारातले आणि माझ्या चोखोबरायांचे. काय भजन केलं असेल बघा म्हणून. आणि ज्यावेळेस नामदेवराया मंगळवेड्यामध्ये आले, जिथं भिंत कोसळून पडलेली होती तिथं गेले. हजारो माणसं मरून पडलेले होते. एक हाड घेतलं आणि कानाला लावलं. त्या माणसानं कधी भजनच नव्हतं केलं, फक्त याजानं पैसे दिले. त्याचे हाडं म्हणून लागले. त्याच्याकडे 15,000 राहिले, 15चे 30 झाले. दुसऱ्याचं हाड घेतलं, भजनच नव्हतं केलं, ते मला मतदानाचे 700 रुपये घेतले. असे बाकीचे हाडं म्हणून. पण एक हाड चोखोबरायांचं कानाला लावल्याबरोबर श्री विठ्ठल श्री विठ्ठल
पत्नीचा लावल्याबरोबर श्री विठ्ठल, मुलाचं कर्ममेळाचं हाड लावल्यावर श्री विठ्ठल श्री विठ्ठल. डोळ्यातून पाणी येते माणिक महाराज. ज्यांचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत होते, त्याने आयुष्यभर कसं नामस्मरण केलं असन, किती निष्काम सेवा केली असन, कुठला मोबदला न घेता कशा पंढरपूरच्या वाऱ्या केल्या असत्या, म्हणून त्यांचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. चोखा मेळा सत्त भोला, सत्त भोला, चोखा मेळा सत्य मेळा, संत भला चोखा मेळा संत मेळा. देवा भुलविला, तेने देवा भुलविला, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भुलविला तेरे देवा भुलविला त्यांच्या भक्ती मोठी. तेने देव भुलविला. चोखोबारायांची भक्ती बर का मंडळी. नामदेवरायांना हाड घेतले आणि पंढरपुरामध्ये आले, देव मंदिराच्या बाहेर आले. लक्ष देऊ नका मायबाप. नामदेवरायांनी हाड पांडुरंगाच्या पितांबरामध्ये टाकले. घेत पितांबरी चक्रपाणी, स्वतः डोळ्यासमोर चित्र आणा. देवानं पितांबरामध्ये हाड घेतले हो. एवढंच नाही, देव मंदिराच्या बाहेरच उभा होता. सर्व टीका सांडली, खोरं आणलं आणि स्वतः भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी चोखोबाराला समाधी द्यायचं ठरवलं. समाधी मंदिरही बांधण्याचं काम माझ्या पांडुरंगानं केलं आणि चोखोबारांना समाधी देण्याचं काम स्वतः पांडुरंग परमात्मा, परिसा भागवत, रुक्मिणी माता, सत्यभामा या स्वतः उपस्थित होत्या आणि स्वतः देवाच्या हातानं चोखोबारायांची समाधी बांधली बर का मंडळी. ज्यांचे हाड भजन करत होते, ज्यांच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं, असा चोखोबारायांचा अधिकार. आणि चोखोबारायांकडे 10-15 माणसं गेले. महाराज म्हणले बोला. अहो तुम्हाला कुठल्या प्रकारची चिंताच नाही. म्हणले काय झालं? अहो आमचे एवढे बँकेत पैसे आहेत, सासरवाडी श्रीमंत आहे, पण आम्हाला चिंता आहे. तुम्हाला कशाची चिंता नाही? म्हणजे कशाची चिंता आहे बाबा तुम्हाला? म्हणजे सगळं कमवून ठेवलंय चोखोबाराया, पण कधी हा देह जाणार आहे, शरीर संपणार आहे, याचीच आम्हाला चिंता वाटते. चोखोबाराय म्हणले चिंता करण्याचा विषय नाही का? पंचमहाभूतापासून आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे. प्रारब्धामुळं हे शरीर भेटलेलं आहे आणि याला तुम्ही कितीही खाऊ घातलं, किती स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला, याला कितीही नाजूक केलं, शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे. हरी त्या पाचाचा निला उसना टाळी द्या पाचाचा निला उसना, शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे. शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे, शेखीजाचा त्याला देणे लागे. देहा पाचाचा अनिला उसना, पंचमहाभूताचा गोंधळ हा पंचमहाभूताचा आहे. आणि याला किती जरी आपण सजवलं, कोणती जरी साबण लावली, तर एक दिवस जाणार आहे. म्हणून चोखोबाराय म्हणले जन्मला हा देह आणि पोसीला सुखाचा. तो जन्माला देह आलेला, त्याला किती भरण पोषण चांगलं केलं तरी हा एक दिवस जाणार आहे. काय भरवसा याचा आहे. देह जाणार जाणार याची काळू बघणार, याची काळू बघणार, याची काळू बघणार, याची काळू बघणार, याची काळू बघणार.
देह जाणार जाणार याची काळो बघणार याची काळो बघणार काळो बघणार वा देह जा त्याशी काळोबा खाणार व्यवसायाचा आहे या पदावर आपण बोलायलो. जिथं माणसाचा देह जाणार आहे मावशी तिथंच जातो आणि त्या टायमाला देह सोडावा लागतो. एक महाभारतातली कथा आहे, एवढी कथा लक्ष देऊन आहे. व्यास महाराज आपला काय चालू आहे, जिथं आयुष्य संपलं तिथंच जावं लागते आणि त्या टायमाला जावं लागते. काय भरवसा याचा आहे. महाभारतामध्ये मामा व्यास महाराज निवांत बसलेले होते आणि व्यासांचा एक दास होता, शिष्य त्यांचा दास चेला, त्यांची सेवा करायचा, सगळी सेवा करायची. व्यासांनी विचारलं, दासा अशी किती दिवस सेवा करणार? आता कोणाला सेवा करा वाटे ना, हवा करा वाटे पण सेवा करा वाटे, पण सेवा केल्याशिवाय हवा होत. दासांनी विचारलं, गुरु महाराज जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुमची काय वाचे मनानं सेवा करणार. व्यास महाराज म्हणले, दासा मला मरणच नाही, मी चिरंजीव आहे. सप्त चिरंजीवापैकी व्यास महाराज काय आहेत? चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य विभीषण कृपस्य परशुरामस्य सप्त चिरंजीविनः. असे व्यास महाराज चिरंजीव आहेत. म्हणले, दासा मी तर चिरंजीव आहे, मला मरण नाही. म्हणले, मग महाराज मी गेल्यानंतर तुमची कोण सेवा करीन? व्यास महाराज म्हणजे, चिंता करू नको, तुला सुद्धा मी चिरंजीव करतो. म्हणजे करा मग लवकर. त्याच्या हाताला धरलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा नमो नारायण. म्हणजे नमो नारायण. व्यास महाराज इकडं कशाला येणं केलं? मीच खाली आलो असतो. नाही म्हणले, ब्रह्मदेवा तुमच्याकडे काम आहे. म्हणजे काय काम आहे? म्हणले, मी चिरंजीव आहे. हो म्हणले, व्यास महाराज तुम्ही चिरंजीव आहेत, तुम्हाला मरणच नाही. म्हणजे जसा मी चिरंजीव आहे तसं माझ्या दासाला चिरंजीव करा. ब्रह्मदेवानं सांगितले, व्यास महाराज माणसं निर्माण करणं माझ्या हातात आहे, पण एक्सपायर डेट टाकणं माझ्या हातात नाही. म्हणजे भांडे निर्माण करणं कंपनीच्या हातात आहेत, पण कधी समाप्त होणार ते आमच्या हातात. काय ब्रह्मदेवाची कला आहे बघा. इतके जगामध्ये माणसं ब्रह्मदेवानं निर्माण केले, पण एक माणूस दुसऱ्यासारखा दिसणारा कोणत्या देशात जा, कुठच्या राज्यात जा, एक माणूस दुसऱ्यासारखा दिसत नाही. महाराज एक माणूस जर दुसऱ्यासारखा दिसला असता आणि सगळे जर दिसायला सारखे असते तर आपल्या कपाळावर पाट्या लावल्या असत्या आपण. MS 22 57 85 नंबर, हिंगोली 33 32 52 आणि मग त्याचे पैसे उचने घ्यायचे होते. काय ब्रह्मदेवाची कला आहे. ब्रह्मदेवाची अशी कला आहे मायबाप, जुळे मुलं जरी जन्माला आले, 2 मिनिटामध्ये जरी मुलं जन्माला आले जुळे, तर जुळे सुद्धा सारखे दिसत नाही. एक तिरक तरी बघतंय, दुसरं बांग तरी बघतंय, एक फरक चली चढतंय, एक माग तरी. काय ब्रह्मदेवाची कला आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, व्यास महाराज याला मी चिरंजीव करू शकत नाही. मग म्हणले, याला मारणारा कोण आहे? म्हणले, यमदादा. म्हणले, चला तिकडं. व्यास महाराज आणि त्यांचा दास यमदादाकडे गेले. राम राम. म्हणले, राम राम. म्हणले, यमदादा. म्हणले, बोला. मी चिरंजीव आहे. म्हणले, हो. तसं माझ्या दासाला सुद्धा चिरंजीव करा. यमानं सांगितलं, व्यास महाराज माणूस गेला की उचलणं माझ्या हातात आहे, पण कधी मरणार हे माझ्या हातात. म्हणजे हे कोणाकडे? म्हणजे मूर्तीची देवता. म्हणजे चला आता व्यास त्यांचा दास आणि यमदादा मूर्तीची देवाकडे गेले. राम राम. म्हणजे राम राम. मी व्यास. हो म्हणले, महाराज तुम्ही माझे गुरुच आहेत. म्हणजे माझा हा दास आहे. अच्छा, मी जसा चिरंजीव आहे तसं माझ्या दासाला चिरंजीव करा. मृत्यूच्या देवतानं सांगितलं, मारणं माझ्या हातात आहे, पण ते कोणत्या मूर्तावर मरणार आहे ही माझ्याकडे तारीख. आम्हाला हे कोणाकडे? म्हणजे चित्रगुप्ताकडे. म्हणजे शाबास. चला आता यमदादा, मूर्तीची देवता, व्यास आणि त्यांचा दास चित्रगुप्ताकडे आले. राम राम. म्हणजे राम राम. म्हणजे महाराज इकडे कसं येणं केलं? मी तिकडे आलो असतो. नाही म्हणजे, चित्रगुप्ता तुमच्याकडे काम आहे. काय काम आहे? म्हणजे चित्रगुप्ता मी व्यास महाराज. हो मी चिरंजीव आहे. म्हणजे हो, जसा मी चिरंजीव आहे तसं माझ्या दासाला चिरंजीव करा. म्हणजे महाराज चिरंजीव करता येत नाही, पण तुम्ही स्वतः माझ्या दारात आल्यामुळं तुमच्या शिष्याला मी चिरंजीव करतो, त्याची मृत्यूची डेट काढून टाकतो. म्हणजे लवकर काढा. म्हणजे आतमध्ये तिचं पुस्तक ठेवलेले. म्हणजे काय हरकत नाही. सगळे माणसं बाहेर बसवले. चित्रगुप्त आणि व्यास महाराज आतमध्ये आले.
जसे आतमध्ये आले आणि सगळ्या फाईल काढल्या, चित्रगुप्तानं सांगितलं, व्यास महाराज सांगा तुमचा शिष्य कोणत्या देशातला आहे? म्हणजे भारत देशातला आहे. राज्य कोणतं आहे? म्हणजे महाराष्ट्र. जिल्हा कोणता आहे? म्हणजे परभणी. गावाचं नाव काय आहे? दुधगाव. म्हणजे असं ते फाईल घेतली. लक्ष द्या बरं. फाईल घेतल्याबरोबर त्या चित्रगुप्तानं वाचायला सुरुवात केली. जन्म कुठं झाला, लग्न कधी झालं, असं सगळं वाचलं. आणि मृत्यूची डेट आता कट करायची, ते कागद खाली पडला. कागद खाली पडा. व्यास महाराज सांगितलं, अहो चित्रगुप्ता त्याची मृत्यू डेट कट करा. म्हणजे महाराज तुम्हीच वाचा. तर व्यासानं कागद घेतला आणि वाचायला सुरुवात केली. तर काय श्लोक लिहिला होता, लक्ष देऊन ऐका. यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृहे यांती तदा दासो मरिष्यामी. काय लिहिलं होतं? ज्यावेळेस व्यास आणि त्यांचा दास चित्रगुप्ताच्या घरी येते, तेव्हा त्यांचा दास बाहेर झोपलेला असन आणि यमदादाच्या मांडीवर झोपलेला असन आणि व्यास आणि चित्रगुप्त आतमध्ये असतील, त्याचं भविष्य बघत असतील, त्यावेळेस त्या दासांचा प्राण गेलेला. यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृहे यांती तदा दासो मरिष्यामी. म्हणजे यमदादानं प्रयत्न केला, ब्रह्मदेवानं प्रयत्न केला, व्यासांनी प्रयत्न केला, चित्रगुप्तानं प्रयत्न केला, मृत्यूच्या देवतानं प्रयत्न केला, पण त्याचं मरण होतं चित्रगुप्ताच्या दारात यमाच्या मांडीवर. आणि व्यास महाराज मध्ये असते, त्यावेळेसच मरावं लागलं आणि यमाच्या मांडीवर मरावं लागलं. येथे नाही ऊर आले अवतार, टाळी वाजवा. येरते पामर जीव केते, येरते पामर जीव केते. येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव केती, येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव केती. येत नाही उर आले अवतार येरते पामर, येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव केती. जीव केते येत नाही उराले अवतार येरते पामर जीव केती, येत नाही उराले अवतार येरते पामर जीव केती. येत नाही उराले अवतार येरते जीव केती, जीव केती, जीव केती. येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. रामप्रभूला 13,000 वर्षापूर्वी राहता नाही आलं. कृष्णाला स्थूल देहानं ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, सावता महाराज, मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, पंडित गुरु महाराज, पार्टीकर, पातलेगावकर महाराज, स्थूल शरीरानं त्यांना सुद्धा जावं लागलं. आणि येथे उरो नाही आले अवतार आणि येरते पामर जीव किती. अजमेला पंजामेला बाप मस्तानेला, राधे राधे. अजमेला पंजामेला बाप मस्तानेला, अजमेला पंजामेला बाप मसना केला, अजमेला पंजामेला बाप मसना केला. ओ देखत देखत ना तो पंतु तो ही तैसा झाला, देखत देखत ना तो पंतु तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठ बयाल मोठे, हे उठा उठा जागा पाठ बयाल मोठे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला,
उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे 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 पाठी बाई आले गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आवाज वाढा विको कमी करा म्हणून काय भरवसा याचा आहे. प्रत्येकाला जाण आहे पण जाण्यापूर्वी माळकरी जरी गेला नामस्मरण करणं गेला तर त्याच्यामध्ये आणि ज्यांनी माळ घातली नाही पंढरपूरची वारी केली नाही त्याच्यामध्ये बदल आहे. म्हणजे काय आहे बदल. उत्तमची उरे कीर्ती मागे त्याची कीर्ती राहत असते त्याचा इतिहास राहत असतो. साधू जरी गेले तर साधूच्या 3 गोष्टी जगात राहतात. कोणत्या कोणत्या. त्यांची समाधी राहते 1, त्यांचं ज्ञान राहते 2 आणि त्यांची कीर्ती राहते 3. संत मारुतराव महाराज जरी आपल्याला सोडून गेले असले तर काय नामस्मरणाचा फायदा काय बघा ना. आयुष्यभर आपल्या भागामध्ये राहिले. 18 पगड जातीचे लोक सुधारले त्यांना माळी घातल्या द्वादशी चालू केल्या पंढरपूरच्या वाऱ्या करायला प्रवृत्त केलं आणि चंद्रभागेच्या कडेला ठाकूरबाच्या वाड्यामध्ये द्वादशीचं मूर्त इकडं हरिपाठ इकडं कीर्तन चंद्रभागा वाहली ज्ञानबा तुकाराम तिकडं प्रवचन आणि अशा ठिकाणी महाराज स्वतः देव वारकऱ्याच्या रूपामध्ये आला आणि मारुतराव महाराजचं दर्शन घेतलं पांडुरंगानं आणि मारुतराव महाराजचे कीर्तन ऐकण्याकरता देव त्यांना वैकुंठाला घेऊन हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या कोशी देह समर्पिला विठ्ठल चरणापासी. पर्वकाळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी राया माल्यास बोधी पंढरी निवासी. जे देव जे गुरुराया जे मारुती राया दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुमची आघात किमया जे देव दे. बाळासाहेब मामा असे काय आपली मोठी परंपरा डोळ्यातून पाणी आलं परवा दिवशी मारुतराव महाराज मोतीराम महाराज आणि त्यानंतर आता आपले मालक गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर आणि वैराग्य मूर्ती झळझळीत वैराग्य बालवयामध्ये माऊली महाराज मुडेकर बाबा. तुम्हाला सांगतो आता ब्रह्मगिरीला आम्ही प्रदक्षिणाला गेलो. आपले युट्यूब चॅनलवाले टेलर सुद्धा होते. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला गेलोत आम्ही. परभणी हिंगोली नांदेड लातूर म्हणजे संत मारुतराव महाराज आणि मोतीराम महाराज शिष्य आणि ज्यांच्यामुळं आज ह्या 32 किलोमीटर पायी पायी वारीला ब्रह्मगिरीची निर्जला एकादशी तुम्हाला सांगतो पंडित महाराज 22 ते 25 हजार लोक ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला आले. हे फक्त 2 जणांचे उपकार आहेत. वैराग्य मूर्ती माऊली महाराज मुडेकर आणि मालक अच्युत महाराज दस्तापूरकर. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला पूर्ण फराळाची सोय आणि असा कार्यक्रम महाराज दृष्टीप्रता ब्रह्मगिरी आणि त्याशी नाही यमपुरी. बघा आपल्या भागामध्ये ज्यांनी चलता बोलता परमार्थ केला आणि सगळे समाज आज बघा द्वादशी चालू झाल्या तरुण वर्गांना माळी घालण्याचं काम आपल्या परंपरेने चालू केलेलं आहे. भरवसा जरी नसला तर कीर्ती रूपानं नामस्मरणाच्या रूपानं ज्ञानाच्या रूपानं आपण या जगात जिवंत राहू शकतो. बरं काय म्हणून बघा ना आषाढीचा सोहळा आलेलाच आहे. जी ज्ञानोबरायानं परंपरा काढली जी हैबत बाबानं परंपरा काढली जी तुकाराम महाराजांच्या वंशातले नारायण महाराजानं जी परंपरा काढली आता सर्वांना एकच आस लागली. कोणती आस लागली. भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करशील नेने मज दिनाचे दावने कधी कृपा
संपत्ती सोहळा नावडे म्हणाला लागला टका पंढरीचा लागला टका पंढरी लागे जीवा लागली से आस बाहेर रात्रंदीच वाट तुझी बाहेर रात्रंदीच वाट तुझी हरिनाथा जीवा लागली तळमळ व्यथा संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला जावे पंढरीसी आवडे मानसी जावे पंढरीसी आवडे मानसी जावे पंढरीसी आवडे मानसी जावे पंढरीसी आवडे मानसी लागला टकळा पंढरीचा म्हणजे ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचा देह जरी गेलेला असला तरी सद्गतीला प्राप्त झाले देव स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. आणि तुकोबारामले सर्वांनाच माहित आहे. काय माहित आहे? एकलेची यावे एकलेची जावे आणि हेची अनुभवावे आपणची. येतानाही माणूस एकटाच आला आणि जाताना सुद्धा एकटाच जाणार आहे. सगळ्या उपाध्या इथंच टाकून देणार आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो जन्म घेणे लागे वासनेच्या भोग तो न घडे संचिता. म्हणजे येतानाही एकटा आला बापा आणि जाताना सुद्धा जे पाप पुण्य आपण केलेले आहे सोबत आपण घेऊन जाणार आहोत. जाताना एकच वाक्य सांगतो झालं कीर्तन. काहीच आमचे गुरु महाराज सांगतात प्रपंचातलं काही वर येत नसते आणि परमार्थातलं खाली काय राहत नाही. आपल्या सोबत जे येणार आहे उद्धरेत आत्मनात्मानं ऐसे जोडी करा नाम कंठे धरा ऐसे जोडी करा नाम कंठे धरा ऐसे जोडी करा राम कंठे धरा ऐसे जोडी करा राम कंठे धरा तेने तुके न फेरा गर्भवासे तेने तुके फेरा गर्भवासे नासिवंता तुझे किया पुत्र ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामकंठी धरा बिन चुके फेरा गंधवासा बिन चुके फेरा गंधवासा बिन चुके फेरा गंधवासा नाशिवंताटी नाशिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंताटी नाशिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंताटी नाशिवंताटी ऐसी जोडी करा रामकंठी धरा
जे आपल्या सोबत येणार आहे ते नामस्मरण करावं, पंढरपूरची वारी करावी, गळ्यात माळ घालावी, एकादशी करावी आणि आपला उद्धार करावा. आपुली आपण करा सोडवन आपणच तारी, आपणच मारी आपण उद्धरी, आपण या म्हणून एकलेची यावे आणि एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. सर्वांनी अनुभव स्वतःलाच येणार आहे. एकटं येताना आलो, जाताना सुद्धा एकटं जाणार आहेत. जाताना फक्त एकच आहे, काय आहे? केलेलं कर्म, केलेलं पाप पुण्य आपण सोबत घेऊन जाणार आहोत बरं का. हो, देहगृहाची कामिनी तवती राहिली भुवनी, मी तो जळत असे स्मशानी, अग्नि सवे एकला. साथी है मित्र सब गंगा के बिंदु पान तक, अर्धांगी भी चलेगी मकान तक, परिवार के लोग चलेंगे मसान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. इससे तो आगे भजन है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. नाही रे नाही गुणाचे गुणी, नाही रे नाही गुणाचे गुणी. सगे सोय रे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. ओ मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील दाग तोरे नाही रे. प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. मंडळी, अंतकाळाला तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी ते तुला सोडविना एका सद्गुरु वाचोनी.
त्या ठिकाणी सद्गुरू वाचवणार आहेत, पांडुरंग परमात्मा वाचणार आहेत. म्हणून एकलेची यावे एकलेची जावे आणि हेची अनुभवावे आपणचे, कोणही अवघे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाठमोरे. तिथं जळायच्या टायमाला मरणातून वाचवणाऱ्या जगात कोणी नाही बापा. म्हणून तिथं भगवान परमात्मा वाचवणार आहेत, संत वाचवणार आहेत, आपलं सत्कर्म वाचवणार आहे. म्हणून एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची, चोखा म्हणे यांचा न धरी भरवसा. म्हणजे बाकीच्यांचा भरवसा कुठपर्यंत, जोपर्यंत हातपाय चांगले, तरुणपण आहे, खिशात पैसे आहेत, तोपर्यंत सर्व आपल्याला पाहतात. हे मग अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोधरा, चोखा म्हणे यांचा न धरी भरवसा, शरण जाई सर्वेशा विठोबासी. म्हणजे या 84 लक्षातून आपलं जर वाचायचं असन तर पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही बरं का. म्हणजे जे जे पांडुरंगाला अनन्य भावानं शरण गेले त्यांचं कल्याण झालं. गणिका असणारी कोण? कानोपात्रा माता. कानोपात्रा मात्रा देवाला शरण गेली आणि कानोपात्रेचा उद्धार झाला. कानोपात्रा कोणाला म्हणतात? जी कानोबाच्या स्वरूपाला प्राप्त झाली तिचं नाव कानोपात्रा. म्हणून अशा जे जे पांडुरंगाला शरण गेले त्यांचा उद्धार झाला. ज्ञानोबराय तुकोबराय सावता महाराज यांचं कल्याण झालं बघा. अशा प्रकारचं शरण जाई सर्वेशा विठोबासी, अनन्य चिंतयंतो माम जना उपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षम वाहन. जो मज होय अनन्य शरण तयाची निवारी जन्म मरण, याला गी शरणांगता शरण मीची एको तया अहमवाच चित्तांग, देवोनिया शरण रिग मोहदधिका गांग, रिगाले जैसे आपुले भे देवीन माझे जाणे जे कपन, तया नाव शरण मजे निगा येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले आयले चित्तले दैवी हेशा गुणमयी मम माया तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती. वा तुम्ही कीर्तन नका चालू. पण या ठिकाणी जे अनन्य भावाने शरण गेले त्यांचं देवानं कल्याण केलं बघा. आज जे दिवस आहे वट सावित्रीची पूजा करतात आमच्या माता मावल्या. का करतात त्याची कथा महाभारतामध्ये आलेली आहे. जे देवाला शरण गेले त्यांचं कल्याण कसं झालं तर मंडळी, अश्वपती नावाचा राजा, अश्वपती राजा, आता राजा म्हणल्यावर काय वैभव सांगायचंय, खूप आनंद होता. पण त्या अश्वपतीला महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, आता तुमची कथा सुरू झाली. मूल बाळ नव्हतं, मुलगा नव्हता आणि मुलगी नव्हती. बिचारे नाराज असायचे, दुःखी असायचे. आता उद्धार होण्याकरता मुलाचा आणि मुलीची काही गरज नसती बरं का, आपुले आपण करा. तर त्या ठिकाणी त्याने यज्ञ केला आणि 12 यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या घरी कन्यारत्न प्राप्त झालं. आणि जसं कन्यारत्न प्राप्त झालं मंडळी, आनंद झाला. आणि अश्वपती राजाने मुलीचं नाव ठेवलं सावित्री. सावित्री नाव ठेवलं, दिसायला सुंदर होती. आणि सावित्री मोठी मोठी झाली, लग्ना योग्य झाली. ती एवढी सुंदर होती की आता कोणाला माझी सावित्री द्यावी. तर त्यावेळेस असं होतं की मुलीनंच वर आपला ठरवायचं आणि लग्न मग बाप लावून देणार. त्यावेळेस रथामध्ये सावित्री माता बसल्या, सगळ्या राज्यामध्ये हिंडल्या, पण तिच्या योग्यतेचा कोणीच सापडा नाही गेल्या. पण त्या ठिकाणी सावित्री मातेनं पाहिलं, सगळं राज्य घुमल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं. एका ठिकाणी गेली तर मायबापाची सेवा करणारा आणि लाकडं तोडून आपलं पोट भरणारा पण तेज आहे, बलवान आहे, हुशार आहे, पराजित झालेला राजा सत्यवानाकडे बघितलं. आणि सत्यवानाकडे बघितल्यावर तिचं मन गेलं आणि सांगितलं, देवा हा सत्यवानच मला पतिरूपानं भेटावा. अशी प्रार्थना केली आणि देवानं तिची प्रार्थना ऐकली. आणि मंडळी वापस आली राज्यामध्ये. राज्यामध्ये वापस आल्यानंतर योगायोगानं एका आसनावर बाप बसलेला होता अश्वपती आणि दुसऱ्या आसनावर नारद मुनी होते. नारदांचं दर्शन घेतलं आणि नारदांचं दर्शन घेऊन बापानं विचारलं, सावित्री तुझ्या योग्य पती भेटला का तुला? म्हणजे हा भेटला. नारदाने विचारलं, सावित्री काय तुझ्या मालकाचं नाव? कोण तू? म्हणली सत्यवान राजा. नारदाने सांगितलं, सावित्री सत्यवान हा पराजित झालेला राजा आहे, मायबापाची सेवा करतो, लाकड तोडतो, सत्यवान आहे, चांगला आहे, खरं बोलणार आहे. पण एक दोष आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय दोष आहे? त्या सत्यवानाचं आयुष्य कमी आहे. तो एका वर्षामध्ये मरणारा आहे. तो एका वर्षामध्ये त्याचा आयु कमी आहे, मरणार. सावित्रीने सांगितलं, आता मी माझ्या मनातून त्याला पतिदेव केलेला आहे, त्याच्याशिवाय आता मी दुसरा नवरदेव करणार नाही, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. मुलीचा हट्ट बापाला पूर्ण करावा लागला.
आणि सत्यवानासोबत सावित्रीचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर मंडळी वर्ष संपायला काय लागतंय हो? सुखाचे दिवस लगेच जातात आणि दुःखाचा एक दिवस तेव्हा कटत. आमदाराचे 5 वर्ष बघता बघता निघून जातात, जेलमधला एक दिवस कटत नाही. अमृताची 7 वाकडी लागो कानो घडी, सुखाची या दिवस कोडी गणजी तुका. सुखाचे दिवस कळत नाहीत मामा. त्या ठिकाणी वर्ष समाप्त व्हायला आलं आणि नारदांची गोष्ट सावित्रीच्या लक्षात आली की 5 दिवसानं आता माझे मालक जाणार आहे. नारदाने एक व्रत सांगितलं, बाई तू उपवास कर, ओम नमः शिवाय जप कर आणि मालकाचं ध्यान कर. आणि 5व्या दिवसापासून ओम नमः शिवाय जप करू लागली, मालकाचं ध्यान करू लागली. आता त्या दिवशी मालक जाणार. हातामध्ये कुऱ्हाड घेतली. सावित्री मातेनं जेवण दिलं, स्वतः उपास धरलेला होता. मालकानं जेवण केलं, हातात कुऱ्हाड घेतली आणि लाकडं तोडण्याकरता निघाले. सावित्रीने सांगितलं, मालक आज मी तुमच्या सोबत येणार आहे. अगं म्हणली, तुला उपवास आहे, 4 दिवस चक्कर येईन, काटा मोडून घरीच राहा. म्हणली, नाही मालक, मला तुमच्या सोबत यायचंय. आणि सावित्री माता मालका सोबत आली. मंडळी मालक लाकूड तोडू लागले वनामध्ये. लाकूड तोडता तोडता अशक्तपणा तयार झाला, चक्कर येऊन खाली पडले. सावित्री मातानं आपल्या मांडीवर मालकाचं डोकं घेतलं, डोकं दाबू लागली. आणि तिच्या लक्षात आलं, नारद मुनीनं सांगितलं होतं की आज तुझे मालक जाणार. ओम नमः शिवाय जप चालू आहे. आणि ज्या झाडाखाली मालकाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं आहे ते वडाचं झाड आहे. वडाचं झाड म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप, पिंपळाचं झाड म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप, आणि तुळशीचं झाड म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप. महाराज 10 मिनिटानं यमदादा त्या ठिकाणी आले. यम कोणाला दिसत नसतो मामा, पण महान पतिव्रता होती सावित्री माता, नमः शिवाय जप करणारी होती सावित्री माता. आणि तिच्या लक्षात आलं, यमदादा आले. यमाला नमस्कार केला दुरून. यमदादा इकडं कस काय आले? म्हणजे सहज येत नसतो बाई मी, मग तुझ्या मालकाचे प्राण घेण्याकरता आलो. आणि बघता बघता पंडित महाराज सत्यवानाचे फास टाकला आणि प्राण ओढून घेतले. प्राण ओढून घेतले. हलगटावर बसले यमदादा आणि ते प्राण घेऊन जावलं. सती माता सावित्री माता उठल्या आणि त्या यमाच्या माग माग जाऊ लागली. यम कोणाला दिसत नसतो, पण पतिव्रता असल्यामुळे मालकाची सेवा केल्यामुळे तिला यम दिसू लागली. बरेच किलोमीटर अंतर झालं तरी यमाला दया आली. म्हणजे सावित्री माझ्यासोबत कशाला यालीस तू? म्हणजे जिथं माझे मालक जातील ना त्यांची सेवा करायला मी तिथं जाणार आहे. म्हणजे मालकाची सेवा होऊन जेव्हा प्रसन्न आहे, काय मागायचं तर मागून घे. सावित्रीबाईने सांगितलं, यमदादा माझे सासरे आंधळे आहेत, त्यांचं राज्य गेलेलं आहे, त्यांना डोळस करा आणि त्यांचं राज्य द्या. म्हणजे तथास्तु. यमदादा निघाले. पुन्हा सावित्री माता पाठीमागे निघाल्या. म्हणजे आता तुझं काय काम आहे? म्हणजे अजून एक वर द्या. म्हणजे काय द्यायचं आहे? मला सत्यवानापासून 100 मुलं होते असा आशीर्वाद द्या आणि मी सतत सौभाग्यवती राहीन असा आशीर्वाद द्या. यमानं भावनेच्या भरात मुलीप्रमाणे आशीर्वाद देऊन टाकला. म्हणजे जा वापस आता. म्हणजे आता वापस कशी जाईन? सत्यवान माझ्या सोबत असल्याशिवाय मला मुलं होणार नाहीत, म्हणून माझ्या मालकाला परत करा. यमदादानं सावित्रीचं दर्शन घेतलं, तिची पूजन केलं आणि मालकाला तिच्या हातात सोपवलं. आणि आपल्या मालकाला घेऊन ज्या वटवृक्षाच्या खाली त्या ठिकाणी प्राण गेलता त्या मालकाला घेऊन तिथं आली. शरीरामध्ये प्राण आला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. अनुसरुनिया पतिव्रता. मंडळी आपल्या गेलेल्या मालकाचे प्राण वापस आणले, सासऱ्याचे डोळे वापस आणले, गेलेलं राज्य वापस आणलं एका पतिव्रतानं, ती म्हणजे सावित्री मातेनं. आणि ज्या झाडाखाली प्राण वापस आणले ते वडाचं झाड होतं. आणि मग मालकाची पूजा केली, मालकाला जेव घातलं, वडाला प्रदक्षिणा घातल्या आणि तिथं वट सावित्रीची कथा तयार झाली. म्हणून आपल्या महिला वडाला आजच्या दिवशी प्रदक्षिणा का घालतात, चांगली साडी का घालतात, मोठं कुंकू का लावतात? की आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं आणि 7 जन्म हाच पती भेटावा. म्हणून हातात दोरा घेऊन तांब्यात पाणी घेऊन येडा मारतात आणि वडाला एकच विनंती करतात, वडापाव वडापाव. वडापाव म्हणजे खायचा वडापाव नाही हो, वडापाव म्हणजे मला प्रसन्न हो
आणि मला आशीर्वाद दे की 7 जन्म हाच पती देव भेटो आणि माझ्या मालकाचं आयुष्य वाढो. म्हणून हा आजची कथा आहे बरं का बाळासाहेब, की आज वृक्षाची पूजा करावी, आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. एवढंच नाही, फार मोठी मी सकाळीच कथा वाचली. मालकाला जर एखादा रोग असन, मालकाचं आयुष्य कमी असन, मालकाचे एखादे यशस्वी काम होत नसते, मालक जर पराजित होत असते, तर प्रत्येक गोष्टीवर यशस्वी होण्याचा मार्ग म्हणजे आज मालकीनं बाईनं वडाची पूजा केली, महादेवाची पूजा केली आणि मालकाच्या नावानं जर मन्नत मागितली, आशीर्वाद वडाला मागितला, तर आज वड म्हणजे महादेव पूर्ण आशीर्वाद देऊन मालकाला यशस्वी करण्याचं काम करतो. म्हणून हा आज वटसावित्रीचा आज पौर्णिमेचा दिवस. कशामुळं? महादेवाला शरण गेल्या, मालकाची सेवा केली आणि त्यांचं कल्याण झालं. शरण जाई सर्वेशा विठोबासी विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमाई, हरि विठोबार कुमाई, कुमार कुमाई. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मावले. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मुलांनी सेवा केली, त्यांची त्यांना मालकाची सेवा झालेली आहे. आणि मंडळी, घरातली व्यक्ती गेल्याच्यानंतर काय दुःख होते, काय वेदना होतात, किती कामाची जबाबदारी पडते, ते माणूस गेल्याच्यानंतर. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शंकर बापू, आई गेल्याच्यानंतर, आता आई जर रात्रभर जर सांगितली, दिवसभर सांगितली तर कमीच पडणार आहे, कारण आईचे फार उपकार असतात. बाळांत म्हणजे काय हो? एक तर मुलाचा जन्म, नाही तर माईचा अंत, त्याला म्हणतात बाळांत. अशी मुलाला लहानपणापासून काळजी घेते. पण काय दुर्दैव कलियुगातलं, एकदा का पोराचं लग्न झालं की पोरग म्हणते आई तुला काही कळत नाही, आई तुला काय अक्कल नाही. आई म्हणते बरोबर आहे, मला अक्कल नाही, लहानपणी तुझ्या डोळ्यामध्ये काजळ उगच घातलं, मिरच्याचा ठेसा टाकायला पाहिजे होता. माता पिता का कोई ना जाने, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता का कोई न जाने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. माता पिता को कोई न जाने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. हो, आई रे बेईमान दुनिया, आई रे. म्हणजे आईवडिलांना आपला सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं, भरण पोषण. अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पालती, परे जिबे उबग नाही स्थिती न पाहे माय. म्हणून आपल्या शरीराची पर्वा न करता असं बाळाचं भरण पोषण करणारी या जगामध्ये अशी एकच आई आहे की आईलाच वाटतंय की माझा मुलगा मोठा व्हावा, माझ्या मुलाचं सगळीकडं नाव व्हावं. कोणी काही म्हणून द्या पोराविषयी, पण आईला वाटते माझं लेकरू तसं नाही. आता काळ चांगला आला. पहिल्या काळामध्ये काय, महिला म्हणलं जर पंक्तीला बसल्या, वर्षानं 6 महिन्यानं बुंदी व्हायची, श्रीमंताची नाही ते चक्की व्हायची. तर आईनं काय करायचं, बुंदी महाराज वाटीमध्ये भरायची, पदरात ठेवायची. आणि दुसऱ्याने विचारलं काऊन खायची, नाही नाही माझे दात दुखालेत जरा म्हणून तसंच ठेवली. कशामुळं? लेकरू शाळात गेले, शाळातून आल्यानंतर त्याला खायला भेटावी, पण स्वतः न खाता लेकराला देणारी माय असते. आता थोडा तरुणपणा आला, पैसे आला, जरा शिकलं की माणूस मायबापाची किंमत कळत नाही. पण त्या काळात त्यांनी कसं कसं पावसात कामं केले, कशी रोड होते का, तवा का लाईट होते का काय, तवाचा माणसानं विचार करावा. अशा ठिकाणी खूप आईबद्दल बोलण्याकरता आपल्याकडे आहे. आता वेळ बी समाप्त होण्यात आलेली आहे. म्हणून आई मायेचा सागर, जीवनाधार,
आई माझी मायेचा सागर तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नदीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग तुलाच ग मागीन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना रग रग त्यारा नाद तळप राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे बाज आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात आईनं आपल्याकरता काय काय केलं, वडिलांना काय केलं, मोठ्या भावानं काय केलं, याच्यावर आपल्याला उपकार पाहिजे. आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम निघणं हे काय देशाचं भूषण नाही, हे देशाचं दूषण आहे. आता दुसऱ्या धर्माविषयी मी कधीच बोलत नसतो. मुसलमानाचा एकही वृद्धाश्रम तुम्हाला हिंदुस्थानात दिसणार नाही. त्यांच्या घरी लहारी झोपतेन, बाहेर झोपतेन, वट्यावर झोपतेन 14-14 माणसं, पण वृद्धाश्रम नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये आता पात्रीला वृद्धाश्रम, माझा अनाथ आश्रम आहे, तर गंगाखेडला वृद्धाश्रम, इथं आपला आस्वाला पाटीमध्ये स्नेह वृद्धाश्रम आहे महिलांचा. दुर्दैवाची गोष्ट अशी बाळासाहेब, मी तिथं बिस्किटचे पुढे वाटायला गेलो, 25 महिला होत्या. 25 महिला असताना 13 बाया ब्राह्मणाच्या होत्या. 13 बाया ब्राह्मणाच्या. मग पांचाळ काय मराठी काय असेल तशी, कुलकर्णी देशपांडे इकडे क्लास 2 अधिकारी सर्व शिकले, त्यांची आई तिथं. अशी दुर्दैवाची गोष्ट आहे. आहेतच किती दिवस माणसं असे दिवस मान्यालेत, म्हातारे माणसं तसेच राहिलेत आणि तरुणच चाललेत. असे दिवस आहेत, अशामध्ये माणसंच किती दिवस येतो आपल्यासोबत. म्हणून मंडळी जोपर्यंत आहे त्यांची सेवा, म्हणजे काय आपण बोला त्यांना राग येऊ नये, कपडे द्या, दुसरं काय करता, आईवडिलांची सेवा व्हावी हीच प्रार्थना आहे. आज पुण्यतिथी जयंती सरस्वती माता, त्यांचं फार पुण्य आहे की आजच्या दिवशी त्यांनी हा कार्यक्रम आहे. आज तर महिलांचाच कार्यक्रम आहे बरं का मंडळी, वट सावित्रीचा दिवस आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. फक्त एक सुंदर भजन होणार आहे, सर्वांनी हाताने टाळी मुखांना नामस्मरण करून हे भजन म्हणायचं आहे का बाळासाहेब. नवीन भजन आहे, मध्यम लावून द्या. रामकृष्ण. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जे जे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया जय जय सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया खूप बोलण्यासारखं आहे पण तुमच्या गावात नारायण महाराज पालमकराची कथा झाल्यामुळे मी कर्मकांड सांगत नाही नाहीतर गरुड पुराणाची फार या ठिकाणी आगच्छन्तु महाबाहो विश्वदेव महाबलः ए वेता श्राद्धे सावधानो भवन्तु ते या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहून या ठिकाणी आपण थांबणार आहोत वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करीते नवल ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे उदारदाते असणारे मारुतराव ज्ञानबराव चव्हाण रामकिशन ज्ञानबराव चव्हाण पांडुरंग ज्ञानबराव चव्हाण आणि मुंजाभाऊ ज्ञानबराव चव्हाण यांनी हा सुंदरसा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सरस्वती मारुतराव चव्हाण
मारुतराव म्हणजे त्यांचे मालक असणारे हा सुंदर त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे। हा आईचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाला जाणंच आहे। दुःख मानायची काय गरज नाही की माझ्या अगोदर पत्नी गेली, आणि पत्नीनं कधी दुःख मानायचं नाही की माझ्या अगोदर मालक गेली। मंडळी, रामाचे वडील राजा दशरथ, कौसल्या माता जिवंत होत्या आणि मालकाला जावं लागलं। जिजा माता जिवंत होत्या पण शहाजी महाराजांना जावं लागलं। अहिल्याबाई होळकर जिवंत होत्या पण खंडेरावला जावं लागलं। म्हणजे असं खेद मानायचं नाही की आता माझे मालक गेले तर माझं कसं होईल, तसं नाही बापा। रामाच्या आईला सुद्धा बिना कुंकाचं राहावं लागलं। आपलं रेल्वेचं तिकीट आहे बापा, परभणीहून कोणी जालन्याचं काढलं, कोणी संभाजीनगरचं काढलं, कोणी पुण्याचं काढलं, कोणी मुंबईचं काढलं। ज्याचं जिथं आयुष्य संपणार आहे, जाणार आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा। गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं वस्त्रदान करा, अन्नदान करा, विद्यादान करा, सुवर्णदान करा। हे लाखो पटीने त्यांना भेटणार आहे। हेच आपण त्याच्याबद्दल करू शकतो। खेद मानून रडून बसायचं काय कारण नाही। आईचं कल्याण झालेलं आहे। जसं जुनं वस्त्र टाकल्यानंतर नवं घातले आनंद होतो, तसं त्यांनी नवी पैठणी आज साडी नेसलेली आहे। आणि आज वटवृक्ष दिवशी, अशा पुण्याच्या दिवशी हा त्यांचा कार्यक्रम होत आहे। आज त्यांच्या वैकुंठामध्ये ते हसत आहेत, टाळ्या वाजत आहेत, नाचत आहेत, आणि देवाच्या समोर त्यांचा जे जे कार होत आहे हा सगळा सोहळा पाहून त्यांच्या चरणावी प्रार्थना करून आज खूप आनंद वाटला, डोळे भरून आले। आज मनाभावातून गायन म्हणजे आज मामाने खूप छान केलेलं आहे। जोरात टाळ्या वाजवा बरं। आषाढी वारीचा आज मला खूप आनंद झाला बरं काय। मामा उपस्थित सूर्यगावकर बाबा आहेत, त्यांचे शिष्य त्या ठिकाणी देवानंद आहेत, माणिकराव आहेत, आर्वीकर बाबा आहेत, आणि आपल्या जिल्ह्यातलं फेमस यूट्यूब चॅनल टेलर श्री कीर्तन यूट्यूब चॅनल, श्री कीर्तन यूट्यूब चॅनल दुधगावचे आपले टेलर यांनी, यांच्या नावात जोरात टाळ्या वाजवा। हे सगळीकडे जप आणि कीर्तन जाणारे सर्वांनी श्रवण करा। विठ्ठल जय जय संत संगे सर्वगा पंढरीचा वार चंद्रभागेचे स्नान